मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा काहीसाच भाग सोशल मीडियावर काही जणांनी व्हायरल केला। भाषणाचा अर्धवट भाग व्हायरल केल्यानं 12 जणांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे। काय होतं हे फडणवीसांचं भाषण पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं। फडणवीसांची बदनामी, 12 जणांवर गुन्हे दाखल। मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा। या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली। नक्षलवादी काय करतात? अर्धवट क्लिप, कारवाईचा चाप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी करणं 12 जणांना महागात पडलंय। सोशल मीडियावर फडणवीसांच्या विधानसभेतल्या भाषणाचा अर्धवट क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी असल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेतून केला आणि यातील अर्धवट भाग सोशल मीडियावर टाकून फडणवीसांचीही बदनामी केली जातीये। भाजपच्या सोशल मीडिया अकाउंटनं हा फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॅक्ट चेक करणारा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय। भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं। भारत जोडो आंदोलन, जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा। या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली। नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं। सोशल मीडियावर अनेक गोष्टींची मोडतोड करून पसरवली जाते आणि यावरूनच अशा ट्रोलर्सना मुख्यमंत्र्यांनी आता कडक इशारा दिलाय। या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही। मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सॲपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं। 100%। म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं, कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सॲपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते। आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे। तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो। अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो। हल्ली एखादी क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आली की कोणतीही फॅक्ट चेक न करता आपण सहजरित्या पुढे पाठवतो, पण तुम्ही पाठवलेली प्रत्येक गोष्ट सहज ट्रॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा तितकंच सोपं झालंय। हा एक ऑनलाईन डिफेमेशनचा गुन्हा आहे आणि असा जेव्हा ते गुन्हा करतात आणि स्पेसिफिकली कोणाचं तरी रूप धारण करून करतात, तेव्हा माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000चा 66 क 66 ड अशी कलमं लागू होतात आणि आता जी नवीन BNSची कलमं आहेत ती सुद्धा लागू होतात। आणि जेव्हा असे होते तेव्हा त्यांना 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि जर त्यांचा हेतू समाजात तंटा करण्याचा असेल तर नॉन वेलेबल ऑफेन्स सुद्धा होऊ शकतं। कार्यकर्त्यांनी विचारधारेला विरोध करताना कायद्याचं पालन केलं पाहिजे, नाहीतर विरोधाच्या राजकारणात खोट्या प्रचारामुळे आणि बदनामीमुळे तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।